आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राहुल नार्वेकरांचा ईमेल आयडी हॅक, नार्वेकरांच्या मेलवरून राज्यपालांना पाठवण्यात आला मेल। विधिमंडळात आमदार नीट वागत नसल्याने कारवाई करण्याचा उल्लेख, मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। ठाकरे गटाच्या याचिकेवर 7 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी, विधानसभाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची दाखल याचिका। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचा सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, शिवकुमार यांच्या विरोधातील 2018चा मनी लॉन्ड्रिंगचा खटला रद्द। आर्थिक गुन्हे शाखेकडून ठाकरे गटाच्या अनिल देसाईंची 7 तास चौकशी, शिवसेना पक्षनिधी खात्यामधून 50 कोटींचा निधी काढल्याचा देसाईंवर आरोप। साळवी कुटुंबियांची सलग दुसऱ्या दिवशी एसीबी चौकशी, 4 तासांच्या चौकशीत साळवींच्या व्यवसाय आणि मालमत्तेसंदर्भात जबाब नोंदवला। साळवी कुटुंबाला पुन्हा चौकशीसाठी हजर राहावं लागणार। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची एकत्रित जिल्हानिहाय संयुक्त बैठक तातडीने घ्या, मवियातील प्रमुख नेत्यांचं आवाहन, तिन्ही पक्षातील प्रमुखांकडून सहीचं पत्र ट्विट। नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी घेतली अमित शहांची भेट, प्रतापराव पाटील चिखलीकरांची उमेदवारी धोक्यात असल्याची चर्चा, तर अशोक चव्हाणांची भाचीसून मिनल खतगावकरांनी शहांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। सोलापूर लोकसभा निवडणुकीवेळी भाजपची डोकेदुखी वाढणार, पाणी प्रश्नावर मंगळवेढा तालुक्यातील 24 गावं मतदानावर बहिष्कार टाकणार। निंबोणीमध्ये झालेल्या सभेत मतदानावर बहिष्कार आणि कर्नाटक जाण्याचा ठराव एकमताने मंजूर।